गाण्यामधलं पण की पहिल्या वर्षाचा जाम आपके नाम म्हणजे दारूचा जाम ना राहावं, कारण दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. आम्ही जवळनं ते उदाहरणं पाहिलेली आहेत. म्हणून आम्हाला त्यांनीच सांगितलंय की मी जसा व्यक्ती झालो, अडचणीत आलो, तसा तुम्हीही व्यक्ती होऊ नका. तेंडुलकर पेक्षा वरचढच कांबळी फक्त स्वतःवर कंट्रोल करू शकला नाही, झगमगाटाच्या आयुष्यापासून लांब राहू शकला नाही, फोकस राहिला नाही. म्हणून नमस्कार, मी सचिन धनकुडे, चेंज इंडिया फाउंडेशनचा अध्यक्ष कोथरूड मधील. आमचं हे दारू नको दूध प्या हे अभियान गेली 20 वर्ष सलग आम्ही या कोथरूडमध्ये सादर करतो. अनेक लोकांनी याच्यातनं प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी आता हे उपक्रम चालू झालेले आहेत. आम्ही त्यांनाही शुभेच्छा देतो. हे कार्य करत असताना उद्देश हा की तरुणांनी व्यसनांपासून लांब राहावं. व्यसनांमुळे अनेक घरं उद्ध्वस्त होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात. व्यसनांमुळे माणूस न राहता जनावर होतो आणि ते हळूहळू होतो आणि नंतर त्याला कळतच नाही की आपण व्यसनांच्या आहारी कधी एवढे गेलो. तर व्यसनांच्या आहारी तरुणांनी जाऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम गेली 20 वर्ष घेतोय. आमच्या यामध्ये सांगायचा उद्देश हा की तरुणांनो, वेळ गेल्यानंतर शहाणे होण्यापेक्षा आताच वेळ आहे. पहिला घोट व्यसनांचा घेऊ नका. तुम्हाला तुमचेच मित्र जवळचे तुम्हाला आग्रह करतील, अरे घे रे, काय होतं, एवढे जण घेतात, तुला घ्यायला काय अडचण आहे. तर त्या मित्रांना लांब करा. त्याच वेळेस तुमची दारू सुद्धा लांब तुमच्यापासून राहील. आज सर्वात उत्तम उदाहरण बघा, आम्ही आज विनोद कांबळी घ्या, व्यसनांच्या आहारी गेला. सचिन तेंडुलकर पेक्षा वरचढ खेळाडू फक्त व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे आज तो दयनीय अवस्थेत आलाय. आज त्याला हॉस्पिटलमध्ये इलाज करायला आज त्याची आर्थिक परिस्थिती राहिली आहे. याच्यामध्ये आमचा विनोद कांबळीला अपमान करण्याचा, त्याला दोष देण्याचा हेतू नाही. तर त्यांनीच सांगितलं आहे की अरे माझ्यासारखे व्यसनी होऊ नका, अशी परिस्थिती तुमच्यावर येईल. तेंडुलकर सारखे फोकस राहा, भारत रत्न मिळेल. लक्षात घ्या, दोघही एकाच वेळेस सरांनी त्यांना ट्रेन केलेलं. कांबळी हा तेंडुलकर पेक्षा वरचढच होता. कांबळीने सचिन तेंडुलकर पेक्षा अगोदरच 200 रन त्यांनी केले होते. लागोपाठच्या बॅचेस मध्ये 1000 रन त्याने तेंडुलकर पेक्षा लवकर केले होते त्याच्या 1 वर्षाच्या कॅलेंडर मध्ये. तरी सुद्धा व्यसनांच्या आहारी संगत योग्य नसल्यामुळे आणि स्वतःवरती कंट्रोल नसल्यामुळे तो व्यसनी झाला आणि तेंडुलकर हा भारतरत्न झाला. आम्हाला सांगायचंय, तुम्ही भारतरत्न जरी नाही झालात तरी तुम्ही तुमच्या कुटुंबापुरते आदर्श व्यक्ती व्हा आणि व्यसनांपासून लांब राहा. दारू नव्हे तर दूध प्या. बे दारूचा नव्हे तर बे दुधाचा. दारू सोडा, दूध प्या. हे आम्हाला हा संदेश तरुणांसाठी विशेष करून द्यायचा आहे. सर्व भारतीयांना 2025 या नवीन वर्षाच्या शुभारंभाच्या खूप खूप शुभेच्छा, निरोगी शुभेच्छा. धन्यवाद.